सध्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुष्काळी स्थिती आहे. जनावरांना चारा मिळत नाही आणि अगदी वेळेवर मान्सून आला तरी सुद्धा ही स्थिती अजून 2 महिन्यापर्यंत राहणार आहे. कारण पाऊस पडला तर लगेच दुसऱ्या दिवशी चारा तयार होत नाही. पिण्याच्या पाण्याचीही समस्या आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कुणालाही त्याचं काही पडलेलं नाही. कुणी त्याचा गांभीर्यानं विचार करायला तयार नाही. सर्वसामान्यांची पाण्यासाठी वणवण होते. जनावरं चाऱ्यासाठी टाहू पडत आहेत. पण सरकार काहीच करायला तयार नाही. ही अतिशय संतापजनक अशी गोष्ट आहे. एकतर महाराष्ट्राचं पाणी वेगळं आहे आणि कर्नाटकचं पाणी वेगळं आहे. त्यांच्या हक्काचं पाणी त्यांना दिलेलं असताना ते पाणी जर का अशा पद्धतीने घेत असतील तर महाराष्ट्र सरकार काय करते? आणि सरकारनं वेळीच कर्नाटक सरकारला इशारा दिला पाहिजे. त्यांच्यावर संबंधितांच्यावर गुन्हेगार दाखल झालीच पाहिजे. पण कर्नाटक सरकारला याचा जाब विचारला पाहिजे. आणि अशा पद्धतीचे प्रकार घडणार असतील तर मग सगळे नियम धाब्यावर बसून एक थेंब पाणी सोडणार नाही अशा पद्धतीची भूमिका सरकारला घ्यावी लागेल. कुठेतरी सरकार नेबळटपणा दाखवतंय आणि त्यामुळं कारण नसताना आमच्या शेतकऱ्यांना पाणी कमी पडतंय.